चला मी आज तुम्हाला चिकन बनवून दाखवणार आहे. कसं बनवतात, काय बनवतात ते बघूया आपण. आता त्यासाठी आपल्याला साहित्य बघूया पहिला. हे बघा, हे मोठे मोठे 4-5 कांदे घेतले मी मस्त. हे लसूण घेतले, हे अद्रक, हे खोबरं 1 वाटी आणि हे थोडं मिऱ्या घेतलाय आणि लवंग आणि धना. तुम्ही इथं दालचिनी पण तुकडा दालचिनीचा तुकडा पण घेऊ शकता, पण तो आता माझ्याजवळ नाहीये. आणि इलायची पण घ्यायची 2, कारण की मला ते इलायची टाकून थोडं गोड गोड लागतं ना, त्याच्यामुळे मी इलायची मला आवडत नाही म्हणून मी टाकली नाहीये. हे धने आणि हे कोथिंबीर, अशी हिरवीगार कोथिंबीर टाकायची मस्त. आणि कोथिंबीरच्या काड्या आहे ना मसाल्यामध्ये वाटून घ्यायच्या मस्त, भाजीला चव येते चांगली. चला आता त्यानंतर हे बारीक चिरून घेतले कांदे 2, हे तेजपत्ता, हे अद्रक लसूण पेस्ट, हे मीठ, हे तेल आणि इकडे मसाले बघा. आपण मसाले बघूया. हे धना पावडर घेतले, हळद, गरम मसाला आणि लाल तिखट. लाल तिखट 3 चमचे घेतले मी. तुम्हाला जेवढं लागेल तेवढं घेऊ शकता. आणि मी गरम मसाला थोडा कमीच घ्यायचा, म्हणजे कारण की आपण तिथे लवंग आणि मिऱ्या घेतल्या ना, तर गरम मसाला थोडा कमी टाकायचा. म्हणजे तुम्हाला जेवढं जास्त तिखट लागेल तसं. कोणाला जास्त आवडतं तिखट, कोणाला जास्त तिखट आवडतं. चला आता 1 किलो चिकन घेतलंय, स्वच्छ धुवून घेतलंय. 4-5 पाण्याने धुवून घ्यायचं. तुम्ही चिकन जेवढं चांगलं धुणार ना, तेवढं भाजीला चव येणार. कारण की समजा 2 पाण्याने धुतलं ना आपण, तर भाजीचा वास येतो. त्याच्यामुळे चिकन कधी पण 4-5 पाण्याने, 5-6 पाण्याने धुवून घ्यायचं स्वच्छ एकदम. चला मग आता आपण सगळ्यात आधी काय करायचं, कुकर ठेवूया. सगळ्यात आधी कुकर ठेवायचा. भाजी शिजून घेऊ आधी. भाजी शिजून घ्यायची आधी. मी आता त्याच्यामध्ये थोडं तेल टाकते बघा. त्यानंतर तेल चांगलं तापलं का, मी त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकायची. त्यानंतर तेजपत्ता टाकायचा. चांगला हलवून घ्यायचं थोडस लाल होतोपर्यंत. मग त्यानंतर हे कांदे ना, कांदे टाकून द्यायचे. आणि कांदे टाकल्यानंतर मी कांदे टाकले लाल नाही होऊ द्यायचं, डायरेक्ट चिकन टाकून द्यायचं. बघा मी आता चिकन टाकते. चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय मस्त. हे बघ, सगळं हलवून घ्यायचं सगळं. त्याच्यानंतर त्याच्यात थोडस मीठ टाकायचंय आणि थोडी हळद. आता सगळं एकजीव करून घ्यायचं. आता हे चिकन आहे ना, लगेच पाणी नाही टाकायचं त्याच्यामध्ये. थोडस मस्त तेल सुटेपर्यंत चांगलं कलसून घ्यायचं त्याला मस्त, म्हणजे भाजीला चव चांगली येते. आता तिला चांगलं तेल सुटतं तोपर्यंत आपण इकडे कांदे भुजून घेऊ. कांदे ना भाजून घेऊ मस्त. तवा तपलाय चांगला. आता तवा चांगला तापलाय. कांदे भाजून घ्यायचा. हे बघा मस्त तेल टाकून भाजून घ्यायचं. तिथल्या भाजीसाठी गरम पाणी ठेवले. गरम पाणी टाकायचं भाजीमध्ये बघा. हे भाजीमध्ये ना गरम पाणी ठेवायचं, म्हणजे लवकर शिजते भाजी.
मग आता आपलं असं पाणी पण गरम झालं आणि चांगलं कलसून झाली भाजी. आता हे गरम पाणी नाही याच्यामध्ये सोडायचं. आपल्याला जेवढं लागेल तेवढं. जास्त पाणी टाकायचं नाही, थोडं कमीच टाकायचं पाणी आणि बारीक गॅस करून शिजून घ्यायचं मस्त. आपण जेवढं बारीक गॅसवरून शिजवतो ना चिकन तेवढं भारी शिजतं. आणि मोठा गॅस केला ना तर मग ते कसं पाणी सगळं बळून जातं आणि भाजी कच्ची राहते. त्याच्यामुळे पाणी कमी टाकायचं आणि बारीक गॅस करून शिजून घ्यायचं मस्त. हे बघा मी आता झाकण लावून घेते मस्त. आता 10-15 मिनिटांमध्ये शिजून देते. बघा आता आपले कांदे ना चांगले भाजून गेले. आता हे काढून घेते मी. त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं भाजायला. थोडं तेल टाकून घ्यायचं. खोबरं चांगलं भाजून झालं आपल्याला. आता अद्रक आणि लसूण भाजून घेऊ चांगलं. धना, मिऱ्या, लवंग हे पण सगळं भाजून घेतलं आणि कोथिंबीर पण थोडी भाजून घ्यायची. हे बघा आता सगळं भाजून झालंय मसाला. आपण हे आता बारीक वाटून घेऊ मिक्सर मध्ये. बघा आपला आता भाजलेला मसाला सगळा वाटून झाला. बघा हे बघा आपला मसाला वाटून झालाय. आता आपण भाजी करायला घेऊ. म्हणजे भाजी शिजते. हे बघा भाजी शिजली नाही अजून, शिजते भाजी. तोपर्यंत आपण मसाला बिसाला कलसूया. मसाला कलसते तोपर्यंत. आता गॅस चालू करूया. आपली आता आपली कढई आता चांगली तापून गेली. आता मी टाकते तेल. हे बघा आता आपलं तेल चांगलं कडक तापलंय. आता त्याच्यामध्ये आपण हे वाटलेला मसाला टाकूया. बघा आता आपला मसाला चांगला तळून जायला. बघा मस्त तळू द्यायचं त्याला. बघा आता हे तिखट, गरम मसाला, हळद, धना पावडर हे सगळं पाण्याने असं भिजवून घ्यायचं थोडं पाणी टाकून असं. कारण की असं केलं ना आपण तर भाजी घट्ट येते मस्त आणि भाजीला चांगलं तेल पण सुटतं. त्याच्यामुळे असं भिजवून टाकायचं मसाला. कधी पण सुका मसाला नाही टाकायचा त्याच्यामध्ये. ह्याच्यामुळे ना भाजी घट्ट येते मस्त. आणि भाजीला तिखट जास्त घ्यायची कारण की भाजी तिखटच चांगली लागते. पण आमच्या घरी जास्त तिखट खात नाही ना कोणी, त्याच्यामुळे मी कमी घेतली थोडी. पण जेवढी तिखट राहते ना तेवढी छान लागते खायला एकदम भारी मस्त. आता आपण हे तिखट बिकट टाकूया. आता हे चांगलं तेल सुटीपर्यंत मग संगत द्यायचं. असं तेल आपण ते भाजलं टाकायचं असं हलवून घ्यायचं एकदम. लाल लाल तेल सुटते आता लाल. आता बघा आपण हे मिक्सरचं भांडं धुतलं, ही ताटली बिटली सगळं म्हणजे मसाल्याचं भरलेलं राहतं भांड. ते सगळं धुवून घ्यायचं आणि ते पाणी टाकायचं याच्यामध्ये थोडं गतक न्यायसाठी. चांगला मसाला एकदम संगत द्यायचा एकदम भारी. तेल सुटेल ना, तेल सुटेपर्यंत मग किती भारी. तोपर्यंत आपण बघूया आपलं चिकन शिजलं का बघूया. आपल्याला आता भाजी शिजली का बघूया.
हे बघा भाजी मस्त आता शिजली आपल्याला मस्त. बाकी ती मऊ झाली मस्त. हे बघा आपली भाजी मस्त शिजली. मी आता हे पीस आहे ना याच्यामध्ये काढून घेतले ताटामध्ये आणि पाणी येतं आहे बघ. आता पहिला मसाल्यामध्ये आहे ना पीस टाकून घेणार मस्त. आता हे पीस आहे ना याच्यामध्ये टाकूया. थोडं 5 मिनिटं मस्त मसाल्यामध्ये त्याला थोडंसं कलसू द्यायचं मस्त. मग त्याच्यानंतर आहे ना आपलं हे पाणी ना हे टाकून घ्यायचं. आपल्याला जेवढी घट्ट पातळ आपल्याला जशी लागेल ना भाजी तसं पाणी सोडायचं. मस्त झाली आपली भाजी एकदम बारीक. लाल जरा दिसते बसता इथं. तेल पासून सुटलं. आता हे पाणी सगळं टाकून देते मी. हे उकडचं पाणी सगळं टाकून घ्यायचं. म्हणजे थोडं जास्त झालं तर काढून घ्यायचं याला. पण आम्हाला आता एवढी भाजी लागणार आहे ना. आपल्याला जर पानशी वाटली नाही भाजी तर काय करायचं माहितीये का, थोडस बेसन पीठ आहे ना ताव्यावरती भाजून घ्यायचं आणि ते आयन टाकायचं याच्यामध्ये. मी बघते आता मला पण लागेल तर काय. थोडं वाटतंय आयन लागेल असं वाटतंय मला. थोडस मी आता हे बघा भाजीला आयन साठी बेसन पीठ थोडस भाजून घेते. कोण कोण बेसन पीठाचं तुम्हाला जर वाटलं तर बेसन पीठ नाही राहिलं तर आपलं बाजरीचं पीठ पण टाकू शकता तुम्ही. बाजरीचं पीठ पेक्षा हे बेसन पीठ चांगलं जातं. हे बाज मस्त भाजून घ्यायचं. आपली भाजी आता तयार झाली. आता वरून ही कोथिंबीर टाकून घ्यायची. हिरवीगार कोथिंबीर मस्त. त्याच्यानंतर मीठ. आपल्याला मीठ जेवढं लागेल तेवढं टाकायचं. किती मस्त तेल सुटले भाजीला बा. किती भारी दिसते ना. आता हिला आहे ना 5 मिनिटं अशी उकळी येऊ द्यायची मस्त. ही भाजी आहे ना जशी जेवढी चांगली उकडते ना तेवढी चव लागते खायला. आपली आता भाजी तयार झाली. चला आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली काय वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.